नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग विथ SSP यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण RSI बद्दल जाणून घेणार आहोत. RSI इंडिकेटर काय असतो ते आणि कशा प्रकारे त्याचा यूज आपण लाईव्ह ट्रेडिंग मध्ये करू शकतो ते पाहणार आहोत आपण आज. तर चला माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया. फुल फॉर्म म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स असा आहे. त्याचाच शॉर्ट फॉर्म आपण त्याला RSI असं म्हणतो. तर RSI हा आपल्याला मार्केटमध्ये एक लाईव्ह मध्ये आपल्याला एक डायरेक्शन दाखवतो की मार्केट कुठे चाललंय किंवा कुठून रिव्हर्स फिरणार आहे, हे आपल्याला इंडिकेशन RSI इंडिकेटर हे देतं. आणि RSI इंडिकेटर हा टेक्निकल अनालिसिस मध्ये शक्यतो ट्रेडर जास्त प्रमाणात यूज करतात. कारण RSI हा एक इंडिकेटर चांगला मानला जातो ट्रेडिंगसाठी, डिसिजन घेण्यासाठी ट्रेडिंगमध्ये. तर पाहूया आपल्याला कशा प्रकारे तो RSI दिसतो आणि कसं आपल्याला प्लॉट करायचा आहे चार्टवरती. तर पाहूया आपण. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता इथं मी निफ्टी इंडेक्सचा चार्ट ओपन केलेला आहे. तर असा चार्ट ओपन केल्यानंतर आपल्याला एक लेफ्ट साईडला एक FX असं लिहिलेलं एक चिन्ह दिसेल आपल्याला चार्टवरती. तर त्या FX चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे टाईप करायचं आहे RSI असं टाईप केल्यानंतर इथे बघा पहिलाच ऑप्शन आपल्याला इथे दिसतंय, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. तर हे आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला तो चार्टवरती प्लॉट झालेला दिसतो. तर पाहू शकता तुम्ही इथे. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल RSI ची, आता ही जी RSI ची सेटिंग आहे ही डिफॉल्ट सेटिंग आहे. तर आपल्याला त्याची सेटिंग चेंज करायची RSI ची. तर RSI ची सेटिंग चेंज करण्यासाठी आपल्याला इथे RSI च्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथे एक सेटिंगचा ऑप्शन येतं. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर असा एक विंडो ओपन होईल. त्या विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे इनपुटमध्ये यायचं. इनपुटमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय 14 पिरियडचा आपल्याला इथे RSI दिसतोय. तर तुमच्या ट्रेडिंग प्रमाणे तुम्ही चेंज करू शकता. शक्यतो इंट्राडे जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला या डिफॉल्ट सेटिंगच ठेवायची असते. शक्यतो डिफॉल्ट सेटिंगच ठेवायची. फक्त आपल्याला याची स्ट्रेंथ चेंज करायची, लेंथ चेंज करायची. तर आपल्याला आता इथे स्टाईलमध्ये यायचं आहे. स्टाईलमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. आता ही अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. आता अप्पर आणि लोअर लिमिट काय असतं? तर अप्पर लिमिट म्हणजे जेव्हा ह्या 70च्या वरती जेव्हा मार्केट असेल तर तेव्हा ते ओव्हरबोट मार्केट असतं. ओव्हरबोट म्हणजे जास्त प्रमाणात बाईंग झालेली असते तेव्हा मार्केटमध्ये असा समजतात. RSI जेव्हा 70च्या वरती असेल आणि 30च्या खाली असेल तेव्हा ओव्हरसोल्ड मार्केट असतं, म्हणजे जास्त सेलिंग झालेली असते मार्केटमध्ये. त्याच्यामुळं ओव्हरबोट आणि ओव्हरसोल्ड. ओव्हरबोट म्हणजे जास्त बाईंग झालेली असते आणि ओव्हरसोल्ड म्हणजे जास्त सेलिंग झालेली असते. तर 70च्या वरती जर RSI असेल तर जास्त बाईंग झालेली आपल्याला दिसते मार्केटमध्ये आणि 30च्या खाली जेव्हा RSI असेल तेव्हा आपल्याला जास्त सेलिंग झालेली दिसते मार्केटमध्ये. तर ही डिफॉल्ट सेटिंग आहे. ही डिफॉल्ट सेटिंग आपल्याला चेंज करायची आहे. शक्यतो ट्रेडर इथे 70च्या जागेवर 60 आणि 30च्या जागेवर 40 असं यूज करतात. तर आपण चेंज करूया. 70च्या जागेवर आपण इथे 60 करूया आणि 30च्या जागेवर आपण 40 करूया. तर सध्या आता मार्केटमध्ये हीच सेटिंग यूज करतात RSI मध्ये. कारण आता जी डिफॉल्ट सेटिंग आहे, जुनी सेटिंग आहे, ती कोणी जास्त यूज करत नाही. ही सेटिंग जास्त करून यूज करतात आणि मी पण हीच सेटिंग यूज करतो, 60 आणि 40 ओव्हरसोल्ड ओव्हरबोट ओळखण्यासाठी. तर इथं पाहू शकता तुम्ही, इथं आपण सेटिंग चेंज केलेली आहे. त्याच्यानंतर इथे ओके करायचं. ओके केल्यानंतर असं चार्टवरती आपल्याला प्लॉट झालेला दिसेल. आणि ही जी मधली लाईन दिसते तुम्हाला ही मिडल लाईन आहे. मिडल लाईन म्हणजे काय असतं? मिडल लाईनला जेव्हा RSI असतो तेव्हा मार्केट न्यूट्रल असतं, ना वरती असतं ना खालती असतं, ते न्यूट्रल चाललेलं असतं मार्केट. तर लक्षात ठेवा तुम्ही 60च्या वरती जर इथं RSI ची आणि ही जी मधली लाईन तुम्हाला दिसते ही मुव्हिंग ॲव्हरेज आहे. मुव्हिंग ॲव्हरेज म्हणतात याला. पाहू शकता तुम्ही. ही जी मुव्हिंग ॲव्हरेज जर या 60च्या वरती असेल तर मार्केट ओव्हरबोट असतं. ओव्हरबोट म्हणजे जास्त बाईंग झालेली असते किंवा मार्केट अप ट्रेंडमध्ये असतं. आणि 40च्या खाली जेव्हा ही मुव्हिंग ॲव्हरेज असेल, RSI असेल, तर मार्केट ओव्हरसोल्ड असतं, म्हणजे जास्त सेलिंग झालेली दिसते आपल्याला मार्केटमध्ये. तर पाहू शकता तुम्ही इथे. आणि इथे बघा, या
मिडल लाईनला मार्केट टच आहे तेव्हा मार्केट बघा थोडंसं साईडवेज असतं म्हणजे न्यूट्रल असतं मार्केट. आणि ह्या RSIचा उपयोग करून एक तुम्ही मार्केटमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे ट्रेड फाइंड करू शकता. RSIचा उपयोग करून एक फेक ब्रेकआउट पासून पण तुम्ही वाचू शकता. आपण फेक ब्रेकआउट पण आयडेंटिफाय करू शकतो RSIचा यूज करून. मी तुम्हाला दाखवेन तुम्हाला कसं आयडेंटिफाय करायचं ते. तर तुम्हाला समजलं RSI काय असतं आणि RSI ची सेटिंग कशी करतात ते कळलं असेल तुम्हाला. तरी पुन्हा सांगतो. RSI हा एक इंडिकेटर आपल्याला मार्केटमध्ये एक मार्केटची एक रेंज आपल्याला सांगतं. मार्केट कुठल्या दिशेला आहे किंवा चाललेलं आहे ते आपल्याला एक दाखवतं RSI. आणि त्याचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकतो. मार्केटमध्ये जास्त करून RSI, MACD आणि मूव्हिंग ॲव्हरेज हे तीनच इंडिकेटर आणि अजून एक फिबोनाची रिट्रेसमेंट हे चारच इंडिकेटर मार्केटमध्ये जास्त ट्रेडर लोक यूज करतात. तर मी मूव्हिंग ॲव्हरेज तर तुम्हाला मी शिकवलेलं आहे. आज RSI बद्दल तुम्हाला मी माहिती देतोय. RSI काय असतो ते. तर पाहू शकता RSI ची सेटिंग कळली तुम्हाला कशी करतात. पुन्हा एकदा दाखवतो मी. RSIच्या सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे इनपुटमध्ये इथं पाहू शकता ही जी मधली लाईन आहे हिला SMA म्हणतात, सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज. आणि याच्यानंतर तुम्ही लेंथ इथून चेंज करू शकता RSIची. त्याच्यानंतर स्टाईलमध्ये यायचं. स्टाईलमध्ये आल्यानंतर इथं 70 आणि 30 असेल तर तिथं आपल्याला 60 आणि 40 करायचं आहे. आणि मिडलला जी आहे ती सेम ठेवायची. मिडल चेंज नाही करायचं. तर कळलं तुम्हाला सेटिंग कशी करतात. तर आता याच्यावरती ट्रेड कसा घ्यायचा. तर आता तुम्ही पाहू शकता आता मार्केट इथं 40च्या खाली आहे म्हणजे मार्केटमध्ये सेलिंग जास्त झालेली ओव्हरसोल्ड आहे मार्केट. पाहू शकता तुम्ही इथे इथून मार्केट पडलेलं आहे. इथं मिडल लाईनवर पासून मार्केट पडलेलं आहे खाली. तर जेव्हा RSI 40च्या खाली असेल तेव्हा आपल्याला पुट साईडलाच ट्रेड करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेव्हा 60च्या वरती असेल RSI तेव्हा आपल्याला कॉल साईडला एंट्री करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मिडलला जेव्हा असेल तेव्हा आपल्याला न्यूट्रल राहायचं. आपल्याला ट्रेड करायचं नाही मार्केटमध्ये. एक तर आपल्याला 60च्या वरती तरी RSI पाहिजे किंवा बाईंग करायसाठी किंवा सेलिंग करायसाठी आपल्याला 40च्या खाली पाहिजे मार्केट. तर अशा दोन कंडिशन आहेत RSI मध्ये कळल्या तुम्हाला. पुन्हा एकदा सांगतो. 60च्या वरती जर असेल तर आपल्याला बाय साईड आपला कॉल साईडला एंट्री घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि जर 40च्या खाली असेल RSI तर आपल्याला पुट साईडला एंट्री घेण्याचा प्रयत्न करायचा. पाहू शकता तुम्ही इथून एक ट्रेड लाईन गेलेली आहे आणि ह्या ट्रेड लाईनला ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट चांगल्या प्रकारे खाली आलेले आहे. आता तुम्ही इथे RSI इंडिकेटरमध्ये पण पाहू शकता. आता जसा तुम्ही इथे ट्रेड लाईन ड्रॉ केलेली आहे तसं आपल्याला RSI मध्ये पण ट्रेड लाईन ड्रॉ करायचे फेक ब्रेकआउट ओळखण्यासाठी. आता पाहू शकता तुम्ही इथून पण एक ट्रेड लाईन गेलेली आहे इथं आणि मी RSI ला पण एक ट्रेड लाईन ड्रॉ केलेली आहे. तर आता इथं तुम्ही पाहू शकता इथं RSI ने आपल्याला ब्रेकआउट कधी दिलेला आहे कुठल्या कॅन्डलला. या कॅन्डलला दिलेला आहे RSI ने ब्रेकआउट. आणि ट्रेडने आपल्याला ह्या मोठ्या कॅन्डलला ब्रेकआउट दिलेला आहे. तर या मोठ्या कॅन्डलला ब्रेकआउट दिला तेव्हा मार्केट बघा ओव्हरसोल्ड झालेलं होतं. एकदम 40च्या खाली पूर्ण मार्केट आलेलं आहे. तर जोपर्यंत ह्या दोन्ही RSI ला पण आणि आपल्या प्राइसला पण ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपली एंट्री बनत नाही मार्केटमध्ये. लक्षात ठेवा. दोन्हींना पण एकाच वेळेला ब्रेकआउट झाला तरच आपला तो ब्रेकआउट परफेक्ट ब्रेकआउट असतो. समजा आता इथे प्राइसने आपल्याला ब्रेकआउट दिला आणि RSI ने ब्रेकआउट दिला नाही तर वेट करायचं. कारण तिथे फेक ब्रेकआउट होण्याचे चान्सेस असतात. तर म्हणून लक्षात ठेवा आपल्याला दोन्हीकडून पण आपल्याला ब्रेकआउट भेटला तरच एंट्री करायची ब्रेकआउटला. नाहीतर एंट्री करायची नाही मार्केटमध्ये. की मार्केटमध्ये सेलिंग जास्त आहे का बाईंग जास्त झाले ते आपल्याला आयडेंटिफाय करायला मदत करतं RSI इंडिकेटर. जसं तुम्हाला मी सांगितलं 60च्या वरती जर असेल RSI 60च्या वरती असेल तर मार्केट ओव्हरबोट असतं म्हणजे जास्त बाईंग झालेले आपल्याला दाखवतं मार्केटमध्ये. आणि जेव्हा RSI 30च्या खाली असतं 40च्या खाली असतं तेव्हा मार्केटमध्ये जास्त सेलिंग झालेलं आपल्याला मार्केट दाखवतं म्हणजे ओव्हरसोल्ड झालेलं असतं मार्केट. तर आशा करतो तुम्हाला कळलं असेल RSI इंडिकेटर. आणि RSI इंडिकेटरचे भरपूर उपयोग आहेत. ते हळूहळू मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. आता याच्यावरनं मी तुम्हाला एक तर सांगितलं तुम्हाला फेक ब्रेकआउट कसा ओळखायचा. आता समजा आपल्याला चार्टवरती आपल्याला ट्रेड लाईन बनत असेल कुठे तर चार्टवरती पण ट्रेड लाईन ड्रॉ करायची आणि RSI मध्ये पण ट्रेड लाईन ड्रॉ करायची.
आणि जेव्हा दोघांना सेम ब्रेकआउट आपल्याला भेटेल, प्राइस पण ब्रेक करेल आपल्या ट्रेड लाईनला आणि RSI पण ब्रेक करेल, तेव्हा आपला तो परफेक्ट ब्रेकआउट असणार आहे. समजा प्राइसने ब्रेक नाही केला आणि RSIने ब्रेक केला, तर तिथे फेक ब्रेकआउट होऊ शकतो. तर अशा प्रकारे फेक ब्रेकआउट ओळखायचा चार्टवरती आपल्याला ट्रेड लाईनला, आणि अशा प्रकारे आपण आयडेंटिफाय करून एक चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकतो RSIचा यूज करून. आणि RSI हा इंडिकेटर 100 पैकी 80-90 ट्रेडर यूज करतात. तर आशा करतो तुम्हाला समजलं असेल RSI इंडिकेटर. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.